मौल्यवान नात्यासाठी मौल्यवान अलंकार आपल्या विश्वासातील श्री महालक्ष्मी ज्वेलर्स मध्ये उपलब्ध आहेत. आकर्षक सोने, चांदी आणि नवरत्नांचे नवनवीन दागिने, उत्तम गुणवत्ता, आधुनिक डिझाईन्स आणि शुद्धतेची 100% हमी. आजच भेट द्या श्री महालक्ष्मी ज्वेलर्स, राजधानी चौक, दत्त मंदिर रोड, मुक्तिधामच्या मागे, नाशिक रोड. प्रोप्रायटर श्री संदीप शरद उदावंत. नाशिक रोड प्रभाग 21 मध्ये रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला. सूर्या डॅफोडिल रो हाऊस कॉलनी, चव्हाणमळा, तरण तलाव परिसरात रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 21 चे नगरसेवक तथा सभापती रमेश धोंगडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक जयंत जाचक, नगरसेविका कोमल मेहरोलिया, श्वेता भंडारी, प्रताप मेहरोलिया, मनपाचे अधिकारी सुरेश पाटील, अशोक जेऊघाले, निर्मल भंडारी, किरण देशमुख यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच गौरव डफाळ, विजय चिखले, सीमा सकाळकळे, सुषमा राजगुरू, आशा लिंगायत, विजया डफाळ, वैशाली बर्वे आणि उज्ज्वला चौधरी यांचीही उपस्थिती होती. या कामाचे कंत्राटदार तौसिफ शेख आणि आझर मणियार यांनी उद्घाटनाचं नियोजन केलं होतं. रस्ता काँक्रिटीकरणामुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी अधिक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी नगरसेवक रमेश धोंगडे, जयंत जाचक, कोमल मेहरोलिया, श्वेता भंडारी आणि प्रताप मेहरोलिया यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. पण पावत्यांना कोणाला तो बिल्डर देत नव्हता. शेवटी मी त्याला फोन लावला, त्याच्याकडनं पूर्ण फाईल घेतली. ती फाईल घेऊन मग साहेबांना दिली. त्यानंतर या कामाला खरी सुरुवात झाली. आणि त्या पावत्या डेव्हलपमेंट चार्जेस त्यांनी सर्व भरलेला होता. आणि त्या पावत्या प्रॉपर यांच्या प्रामुख्याने पोचलेल्या बिल्डरनी दिलेल्याच नव्हत्या. आणि ते काढून दिल्यानंतर या कामाला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मग योगायोग असा समजा की ते 2025 डिसेंबरपासून तो फॉलोअप यांचा चालू होता. त्याला आपल्या चौघांना यश आलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आपलं काँक्रिटीकरण करत असताना माझी एवढीच विनंती आपल्याला असणार, जास्त बोलणार नाही मी, की फक्त भैया या दोन्ही ज्या गल्ल्या आहे या नंतर घ्या दोन्ही, कारण यांना गाड्या लावायची व्यवस्था होईल. पहिला मेन रोड घ्या, त्या बाजूला अजून एक गल्ली, म्हणजे त्या ठिकाणी यांच्या 2 व्हीलर असतील किंवा 4 व्हीलर असतील. तुम्हाला 10 ते 15 दिवस गाड्यामध्ये आणता येणार नाही. तुम्हाला ही जागा राहील लावायला, गाड्या लावायला. त्या बाजूची गल्ली ही अडचण भरपूर मोठी होती तुमची. आणि निश्चितच हे सर्व काम आमचे जयंत भाऊ जातक असतील, आमची भाची कोमल आहे, श्वेताताई आहे, ते निर्मल भंडारी, आणि खरं योगदान हे पाटील साहेब आणि जेऊघाले साहेबांचं मोठं आहे. त्यांनी भरपूर त्या ठिकाणी प्रयत्न करून आम्ही पण त्यांच्या सर्व मागं लागलेलो होतो. त्यांनी खरं प्रशासकीय काळात सुद्धा या कामाची त्यांनी मान्यता घेतली. त्याबद्दल त्यांची खरंच मनापासून सर्व रहिवाशांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. थोडा उशीर झाला भैयांनी सांगितलं, त्या पद्धतीने दिलगिरी आम्ही सर्वांची रहिवाशांची व्यक्त करतो. तुम्हाला माहिती इलेक्शन होतं, त्याच्यानंतर परत आचारसंहिता 1 महिना विधान परिषदेची होती. हे सर्व करत असताना आज या कामाला मुहूर्त लागलेला आहे. चांगल्या दर्जाचं काम आपल्या या ठिकाणी होईल. आपण सहकार्याची अपेक्षा आपल्याकडनं असेल एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूर्या डॅफोडिल्स रो हाऊसेस येथे काँक्रिटीकरणाचा शुभारंभ झाला आहे. इथे रस्त्यांची खरोखर फार दुरावस्था होती, परंतु आम्ही जेव्हा इलेक्शनमध्ये इथे आलो तेव्हा आम्ही शब्द दिला होता की तुमच्या जेवढ्या समस्या असतील त्यावर आम्ही नक्कीच तुम्हाला समाधानकारक असं काम करून दाखवू. आणि आज मला आनंद वाटतो की प्रभाग क्रमांक 21च्या कामाची सुरुवात आमच्या अगदी ह्या घराजवळच्याच कॉलनीतनं झाली आहे. आणि सूर्या डॅफोडिल इथं सूर्याचा प्रकाश सगळ्या प्रभागात पडेल इथून असं अपेक्षा करतो. आणि तुम्ही सर्वांनी खूप भरभरून प्रेम दिलं आणि इथून पुढे ते कायम राहील, त्यासाठी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आज प्रभाग क्रमांक 21चा जो नवीन आम्ही निवडून आलेले 4ही नवीन नगरसेवक आहे, आज पहिल्या कामाचा शुभारंभ होत आहे. आपल्या सगळ्यांना मी खरंच धन्यवाद देऊ इच्छिते की आपण सगळ्यांनी भरभरून आम्हाला प्रेम आशीर्वाद दिला. आणि आमच्या प्रचाराची नारळाची सुरुवातही इथून झालेली होती.
त्यावेळेसच तुम्ही आमचं सगळ्यांनी आमच्यावर भरोसा दाखवला आणि आज प्रभाग क्रमांक 21चा पहिला काम तेही देखील आपल्याच कॉलनीतून सुरुवात होत आहे. आमच्या नवीन कामाची सुरुवात आपल्या कॉलनीतून होत आहे आणि जे आमच्याकडून मागचे 5 वर्ष ह्या रस्त्यांची जी कंडिशन होती त्या कंडिशनला आम्ही खरंच आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की ह्या कामांना उशीर झाला, कारण की प्रशासकीय काळ होता. त्या प्रशासकीय काळामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या ज्या आमच्या हातात नव्हत्या आणि प्रशासकीय काळामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये आम्हाला फॉलोअप पण करावा लागला. मध्ये आचारसंहिता आली, मग आमचे नगरसेवकचे इलेक्शन लागले आणि मग परत विधान परिषद लागली, म्हणून आपल्या ओपनिंगला पण उशीर झाला. नाही तर ही ओपनिंग 2 महिन्याआधीच झाली असती असं मी सांगू इच्छिते आणि याच्या पुढेही आपण सर्वांनी आमच्या सगळ्यांवर असाच आशीर्वाद आणि प्रेम ठेवावं ही इच्छा व्यक्त करते आणि धन्यवाद. क्रमांक 21मध्ये आज सूर्या डॅफोडिल्स या कॉलनीच्या रस्त्यांचं जे उद्घाटन होत आहे, तर ह्या रस्त्यांच्या कामाचं जे लेट झालेलं आहे त्यासाठी आम्ही 4 नगरसेवकांतर्फे सगळ्यांची दिलगिरी सर्वप्रथम मी व्यक्त करते. आणि ज्या कॉलनीचं नाव सूर्या डॅफोडिल्स आहे, अशा सूर्याच्या प्रकाशाने प्रभाग क्रमांक 21 अशाच कामांच्या गतीने उजळून निघावा अशी मी देवाला प्रार्थना करते आणि पूर्णपणे प्रभाग व्यवस्थित करण्याचा आम्ही 4ही नगरसेवक प्रयत्न करू. शेवटी प्रशासनाकडेच आम्हाला जावं लागतं. कधी कामांमध्ये उशीर होऊ शकतो किंवा लवकरही होऊ शकतं. त्यासाठी सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य करा हीच अपेक्षा करते. धन्यवाद.